नमस्कार. आज मी बनवणार आहे कारले. इथे मी 4 कारले घेतलेले आहेत हे असे आणि याला मधून काप केलेला आहे मी असा मधून काप केलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे. 1.5 लिंबू घेतलेला आहे. इथे मीठ घेतलेलं आहे. हे मीठ मी या कारल्यामध्ये भरणार आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये मी टाकणार आहे. मीठ भरलेलं आहे मी पाण्यामध्ये टाकते. एक कारले मीठ पूर्ण जास्त भरायचं आहे. कारल्याला पूर्णपणे शेंगदाणे कसे भरतो वांग्यामध्ये तसं कारल्यामध्ये पूर्ण मीठ जास्त भरायचं. पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारले बॉईल करायचे आणि 1.5 लिंबू टाकायचा आपण. लक्षात ठेवा, कारले पूर्ण जास्त नाही शिजवायचं आणि जास्त कच्चं नाही पण करायचं. 15 मिनिट कारले बॉईल करून घ्यायचे आहेत. कारले आता आपले शिजलेले आहेत. आता मी एक प्लेटमध्ये मी काढून घेते कारल्यांना. कारले शिजलेले आहेत ते पाहायचं. असं हे करून पाहिलं ना की मग कळतं आपल्याला कारले शिजलेत किती शिजलेत ते. आणि हे थंड झाल्यानंतर आतले बी आणि कारल्याचं जे पांढरं आहे ना ते चमच्याने काढून घेणार आहे मी. आणि आता मसाला मी दाखवते. मसाला कोथिंबीर, डाळ, खसखस, हिरवी मिरची थोडीशी जास्त घ्यायची. तिखट करायचं आहे कारलं. छोटीवाली मिरची आहे ती तिखट असते. गरम मसाला, थोडं तमालपत्र, थोडं दगडफूल आहे, मिरे आहे, 4 मिरे, 2 लवंग घ्यायचे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला. लक्षात ठेवा, गरम मसाला जास्त घेतला तर कारलं घशामध्ये तिखट लागते. अद्रक घेतले, थोडासा लसूण घेतला, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. एवढं सगळं मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि या पद्धतीने हा मसाला जर असेल तर कारलं बिलकुल कडू नाही लागत. थोडंसं तिखट करायचं आपल्याला, पण अजिबात कडू लागणार नाही. असं केलं तर करून पहा, बनवून पहा, खाऊन तर पहा, तुम्हाला पण आवडेल. हे खोबऱ्याचा तुकडा मी थोडासा घेतलेला आहे, तो पण मी टाकणार आहे. मसाला बारीक झालेला आहे. या पद्धतीने वाटायचं. थोडंसं पाणी टाकून, जास्त पातळ नाही करायचं. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे. मसाला मी फक्त परतून घेणार आहे कारण हा कच्चा मसाला आहे. तो मसाला परत डिशमध्ये काढून मी ह्या कारल्यामध्ये भरणार आहे. थोडासा परतून घ्यायचा मसाला जरा. आता मी काढून घेते. मसाला मी काढून घेतलेला आहे. कारल्याचे बी आणि हे व्हाईट त्याचं लेअर कारल्याचा पूर्ण मी चमच्याने खरडून असं काढलंय, क्लीन केलेलं आहे. आणि त्या मसाल्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत, थोडासा, अर्धी वाटी. आणि थोडंसं मी मीठ टाकणार आहे. थोडंसं टाकणार आहे मसाल्यापुरता. कारलं तर मिठामध्ये शिजलेलं आहे. आणि आता हे पूर्ण मी कारल्यामध्ये भरून घेणार आहे. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आपण कारल्याला फोडणी देणार आहोत. हे पहा, मी कारल्यामध्ये मसाला भरलेला आहे, आतून भरलेला आहे. मसाला थोडा उरला म्हणून मी बाहेर पण लावलेला आहे त्याला. 4ही कारले व्यवस्थित मसाला भरून ठेवलेला आहे. आता तेलामध्ये मी फोडणी देते. थोडंसं चिंचेचं पाणी पण घेतलेलं आहे मी. चिंचेचं पाणी घ्यायचं आहे. चला आता फोडणी देऊया आपण. जिरे मोहरी टाकलेले आहे. चांगले तडतड करू द्यायचे.
थोडी हळद टाकते. हे कारले टाकायचे. हे कारले फ्रीजमध्ये 8 दिवस टिकतात. या पद्धतीने केले ना, जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवायचे, मग 8 दिवस टिकतात. कुठे बाहेर जायचं असेल तरी डब्यावर घेऊन जाऊ शकतो. ड्युटीला जायचं असेल, भाजी झाली नाही तरी आपण या पद्धतीने कारले घेऊन जाऊ शकतो. खूप छान तेलामध्ये असे परतून घ्यायचे. छान ब्राऊन कलर येऊ द्यायचा जरा त्याला तेलामध्ये. उलटे करायचे थोडेसे. झाकण लावायचं नाही, कारले अगोदर शिजलेले आहेत आपल्याला. छान तेलामध्ये असं ब्राऊन करून घ्यायचं. आता थोडंसं चिंचेच्या पाण्याने सगळ्याचा टाकायचं. कडूपणा पूर्ण गेलेला आहे कारल्यांचा. बिलकुल कडू लागत नाही कारलं. नेहमी ह्या पद्धतीनेच करा तुम्ही. जास्त बनवून फ्रीजमध्ये ठेवलं, रोज एक कारलं ताटामध्ये घेतलं तरी चालतं. खाण्यासाठी कारलं तयार झालेलं आहे. खूप छान लागतं या पद्धतीने केल्यावर. बिलकुल कडू लागत नाही. तुम्ही पण करून पहा, खाऊन पहा. खाऊन तर पहा, बनवून पहा, खाऊन तर पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.